वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाइन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्ननुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाइन आहे खरं तर ही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाइनची आयडिया कशी देऊ शकतो। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल। त्याचबरोबर बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहज बनवता येईल। इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान असा मोठासा काठ आहे आणि खरं तर ह्या छान मोठ्याशा काठापासून आज आपण खूप सुंदर ट्रेंडिंग आणि न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। सो इथे खरं तर आपण ना जो काही बॅक पार्ट आहे तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं कटिंग करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर घेतलेला आहे। एवढंच नाही तर याचा मुंडा सुद्धा 5.5 घेतलेला आहे आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन किंवा तुम्ही 2 इंच सुद्धा मार्जिन इथे घेऊ शकतात। ही साईज जरा छोटी आहे आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करणार आहोत। तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून इथे मार्किंग करायची आहे। सो हा जो काही गळा आहे तर इथे सुद्धा मी 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करायची। वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे आणि पट्टीच्या सहाय्याने ही लाईन आता आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि खरं तर ना आता इथे हा बॉक्स तयार झालेला आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो आणि त्यानंतर आता इथे आपण पानगळ्याचा शेप ड्रॉ करणार आहोत। तर पानगळ्याची जी मार्किंग आहे ना तर ती बऱ्याचदा जमत नाही, तर ही अगदी सोपी पद्धत आहे। बघा, किंचितसं आतून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा बाहेरून काढलेला आहे आपण, कारण की आपल्याला हा थोडासा डीप हवा आहे। तुम्हाला यापेक्षा जास्त डीप हवा असेल तर तुम्ही अजून ब्रॉड करू शकतात किंवा एवढा सुद्धा सफिशियंट आहे। आता ही मार्किंग केल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तर खालून मी 2.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतली आणि इथून सुद्धा आता आपल्याला गोलाकार शेप बघा या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग आपली झालेली आहे। आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। सो आता आपण कटिंग करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपला आता वरचा जो काही पानगळ्याचा शेप आहे ना तर तो आपण कट करून घेऊयात। तर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे। कुठेही काहीही कमी जास्त करायचं नाहीये। आणि त्यानंतर हा खालचा शेप सुद्धा कट केलेला आहे आणि हा जो काही गोलाकार शेप आहे ना त्याचा आपण छोटासा पॅच बनवणार आहोत, तर तो सुद्धा मी आता इथे कट करून ठेवते। ठीक आहे, सो अशा पद्धतीने मग आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल। त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला 3 पिना इथे लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं यासाठी। आणि गळा रुंदी एकदा चेक करायचा आहे बरोबर येत आहे की नाही। थोडीफार जर कमी जास्त असेल तर ती व्यवस्थित सेट करून घ्यायची, कारण की जर का
खूप कमी झाली तरी फिटिंगला प्रॉब्लेम येईल आणि खूप जास्त झाली तरी मग शोल्डर उतरू शकतं यासाठी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पिना वगैरे लावून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका, कारण जर मार्जिन आपलं कमी जास्त झालं तर मग आपली गळ्याचा शेप सुद्धा कमी जास्त होईल, तिरका वगैरे होईल आणि आपल्याला जसा गळ्याचा आकार पाहिजे नाही तसा तयार होणार नाही. सो त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडने सुद्धा टीप मारायची आहे. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं. आणि बघा, जिथून शेप आहे ना गोलाकार, तिथे पाव इंच मार्जिन पकडायचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी अर्धा इंच. ठीक आहे. सो अशा पद्धतीने टीप मारून झालेली आहे. यानंतर आता कमरेच्या साईडला जे काही मेन फॅब्रिक आपलं एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सो मी इथे कटिंग करून घेते. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे ठेवण्याची गरज नाहीये. जेवढं आपलं अस्तर आहे ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि बाकीचं इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा, मग आता हे कट झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की कट्स जर मारले नाही तर गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसा येत नाही. आणि इम्पॉर्टंट म्हणजे कट्स मारताना ब्लाउजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कमरेच्या साईडला सुद्धा जिथे कानाकोपरा आहेत, जिथे गोलाकार शेप आहे, तिथे अगदी 1-2 कट्स मारून घ्यायचे आणि यानंतर या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो आता हे सरळ झाल्यावर गळा, कमरेचा पार्ट अगदी प्रॉपर असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग गळ्याला आणि कमरेच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात आणि लक्षात राहू द्या, गळ्याच्या साईडने दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की सगळं अस्तरचा पार्ट वरती दिसतो आणि गळ्याची फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपला हा गळा इथे रेडी होणार आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे एकदम मस्त येणार आहे. काळजीपूर्वक केलं की अगदी व्यवस्थित फिनिशिंग नक्कीच येणार. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता संपूर्ण स्टिच करताना मी ज्या काही तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल. त्याचबरोबर मी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगत आहे आणि रोज मी तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. म्हणजे काही कटिंग स्टिचिंग असो किंवा डिझाईन असो तर आपले हे रोजचे व्हिडिओ नक्की बघत जा. आय होप सो तुम्हाला आपल्या छान छान डिझाईन सुद्धा रोज बघायला मिळतील आणि काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा नक्कीच कळतील. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो मग जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. सो बघा, मग अशा पद्धतीने परफेक्ट असा बॅक पार्ट आपला फायनली इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता खालचा जो काही आपला छोटासा पॅच होता तर सगळ्यात आधी आपण तो रेडी करून घेऊयात आणि मग त्यानंतर वरती जे काही लटकन्स वगैरे हँगिंग्स वगैरे काय बनवायचं आहे तर ते आपण बनवून घेऊया. ठीक आहे. ते छोट्याशा पॅचसाठी आपल्याला छोटासा कॅनव्हास पेपर लागणार आहे, तर तो घेतलेला आहे. डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कटिंग करताना जो काही अस्तरचा छोटासा पार्ट होता ना तर तो बरोबर आपल्याला इथे ठेवून आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडने तर तशीच मार्किंग केली, वरच्या साईडने पण बरोबर त्याच लेवलमध्ये करायचं आहे. आणि आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते तर ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप अगदी प्रॉपर व्यवस्थित यावा यासाठी. ठीक आहे. सो ही मार्किंग झाल्यानंतर जो काही खालचा गोलाकार शेप आहे तिथे फक्त पाव इंच एवढंच मार्जिन ठेवायचं आहे आणि साईडने 1 इंच एवढं ठेवायचं आहे, कारण थोडंसं आपल्याला मार्जिन एक्स्ट्राचं हे लागणारच आहे.
सो बघा मग अशा पद्धतीने आपण हा कॅनव्हास पेपर कट करून घेतला. आता आपल्याला हा छोटासा पॅच काठापासून बनवायचा आहे, तर त्यासाठी काठ लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे. तर हा छोटासा तुकडा होता अस्तरचा. सो मी चेक करून बघितलं पण ते काही पुरत नाहीये, तर मी दुसरा पार्ट घेते आता. तर गळ्याच्या मध्येच जो काही आपण कट करून घेतला होता ना, तर तो पार्ट घेतला ह्या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं मी कट करते. ठीक आहे. आणि मी म्हटलं होतं की आता आपल्याला इथे काठ सुद्धा लागणार आहे. सो मग हा काठ बरोबर आहे बघा असा ठेवायचा आहे. सगळ्यात आधी सरळ, त्यावर आपण अस्तर आणि मग कॅनव्हास पेपर ठेवलं आणि जो काही गोलाकार शेप आपण मार्क केलेला होता एक्झॅक्टली त्यावर टिप मारून घेतली. एक्स्ट्राचं कट करायचं, 1-2 ना छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे त्या गोलाकार शेपला आणि साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे ना तर ते कट करून घेतलं. त्यानंतर हा पार्ट या पद्धतीने सरळ करून आपल्याला खालच्या साईडने द्यायची आहे इथे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून फिनिशिंग बिघडायला नको. आणि सगळ्या साईडने सुद्धा आता मी इथे टिप मारून जोडून घेतलेला आहे. त्यानंतर किंचितसं जे काही कमी जास्त असेल तर ते कट करून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. हा छोटासा पॅच इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता इथे मी रेडीमेड जी काही पायपिंग आहे तर ती लावून घेते. तुम्ही इथे एखादी लेस जरी लावली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते. पण मग मी इथे ही छोटीशी मस्त पायपिंग लावून घेते. पायपिंगने सुद्धा डिझाईन आपली अजून छान दिसत असते, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. आता बघा आपण जो काही तयार केलेला हा पॅच आहे तर हा आपल्याला बॅक नेकला लावून घ्यायचा आहे. तर त्याचा सेंटर पॉइंट आणि आपला जो काही पॅच आहे त्याचा सेंटर पॉइंट हे दोन्ही आपल्याला एकमेकाला अगदी व्यवस्थित मॅच करत खरं तर इथे जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ते जोडण्याच्या आधी मी इथे गळ्याला एक पायपिंग लावून घेते. जी आपण त्या पॅचला यूज केली ना तीच पायपिंग आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. पायपिंग लावताना अगदी प्रॉपर परफेक्ट एकसारखं लावायचं आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. आणि पायपिंग लावल्याने मी म्हटलं की आपल्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येतं. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. अजून महत्त्वाचं म्हणजे ही रेडीमेड पायपिंग आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाहीच आहे, पण तरी सुद्धा पानगळ्याचा आकार आहे त्यामुळे मग अगदी व्यवस्थित प्रॉपर सेट करत करत आपल्याला ही पायपिंग इथे लावून घ्यायची. सेंटरला तर मी कट करूनच घेणार आहे, कारण की या पायपिंगची डायरेक्ट व्यवस्थित टर्न होणार नाहीये जसं लेसचं होतो आणि मग फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे बघा इथे लावल्यानंतर आता पुन्हा क्रॉसमध्ये मग सेंटर पासून अर्ध्या साईडला लावून घेणार आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही रेडीमेड पायपिंग लावाल त्यावेळेस जिथे कानेकोपरे येतात तिथे आपल्याला डायरेक्ट कट करून मग दुसरी कंटिन्यू त्याला अटॅच करत पायपिंग लावावी लागते. तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो बघा मग इथे आता अगदी प्रॉपर असं व्यवस्थित काळजीपूर्वक आपण ही पायपिंग लावून घेत आहोत. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपली पायपिंग सटकते, सो तसं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित काटोकाट आपल्याला ही पायपिंग लावायची असते आणि छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपण ही पायपिंग लावून घेतली. यानंतर हा जो काही आपला पॅच होता तर त्याची सेंटर पॉईंटची मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने हा पॅच ठेवून आता आपण इथे अटॅच करून घेऊयात. तर बघा इथे सुरुवातीला आपल्याला अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि त्यानंतर जी काही आपली दाबटीप होती तर एक्झॅक्टली त्यावरच आपली टीप येईल, तर याची थोडीशी काळजी घ्यायची आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा छानसा छोटासा पॅच आपण इथे लावून घेतलेला आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला ना इथे पानगळ्याला एक लेस लावायची आहे, पण त्याआधी आपल्याला एक छोटासा ना पॅच बनवायचा आहे. सरळ पट्टी म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो त्या पट्टीसाठी आता आपल्याला इथे कॅनव्हास पेपरही लागणार आहे, अस्तरही लागणार आहे आणि काठ सुद्धा लागणार आहे. तर साधारणतः 7 इंच म्हटलं तरी चालेल. तर मी स्टार्टिंगला इथे थोडंसं एक्स्ट्राच मार्किंग करून घेतली आणि ही जी काही पट्टी आहे तर याची जी काही रुंदी आहे तर ती 1 इंचाची आहे. ठीक आहे. सो ही जी काही मार्किंग केलेली आहे तर कडेनेच किंचितसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपल्याला बरोबर एक्झॅक्टली जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला टीप मारता येईल आणि परफेक्ट आपल्याला ज्या साईजची पट्टी हवी आहे त्या साईजची रेडी सुद्धा नक्कीच होईल. सो बघा मग सगळ्यात आधी काठ ठेवला, त्यानंतर अस्तर ठेवला आणि मग ही कॅनव्हास पेपर आपण जो काही कट करून घेतलेला आहे तर तो ठेवला. त्याचबरोबर जी काही मार्किंग केलेली होती तर त्या मार्किंगवर एक्झॅक्टली आपण इथे टीप मारून घेतली. एकाच साईडने टीप मारलेली आहे, लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर आता हे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बरोबर इथे ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्याचबरोबर हे कट करून सुद्धा एकसारखं थोडंसं
किंचितसं आपण करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता हे आपल्याला सरळ करायचं आहे आणि इथे द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग एकदम प्रॉपर येते. सो ही पट्टी रेडी झाल्यानंतर काय करायचं आहे, इथे ना आपल्याला आता हँगिंग्स बनवायचे आहे, म्हणजे लटकन. खरं तर तुम्हाला इथे रेडीमेड लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात, बट इथे मी काही रेडीमेड लावत नाहीये. जे काही आपलं फॅब्रिक पासून बनवतो ना तर ते बनवणार आहेत, तर इथे मी काठच यूज करणार आहेत. तुम्ही प्लेन कपडा जरी यूज केला तरी सुद्धा चालणार आहे. तर खरं तर ना आता ह्या काठाला आपण अस्तर सुद्धा लावणार आहोत, म्हणजे छान असे ते फॅब्रिक पासून लटकन नक्कीच रेडी व्हावे यासाठी. ठीक आहे. तर आता ते तयार केलेली पट्टी सध्या मी साईडला ठेवलेली आहे आणि मी म्हटलं होतं की ते अस्तर लागणार आहे आपल्याला, तर मी ते अस्तरही घेते आणि जे काही काठ छोटे मोठे उरलेले आहेत तर ते घेते. अस्तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने बघा गोलाकार मार्किंग करायची आहे आणि मग इथून कट करून घ्यायचं. ठीक आहे. तर एका टाइमला आता आपण हे 2 कट करून घेतलेले आहे. सेम याच पद्धतीने आता अजून 3 बनवायचे आहे, म्हणजे आपल्याला टोटल ना इथे 5 लागणार आहेत. ठीक आहे. एक सेंटरला आणि सेंटर पासून 2 इकडे आणि 2 म्हणजे अलीकडे आणि पलीकडे असं आपण लावणार आहोत. तर त्याच मापाचे मग अजून 2 कट करून घेतले आणि एक बाकी होतं, तर मग ते सुद्धा मी ह्या पद्धतीने ठेवून घेतलं आणि कट करून घेतलं. सो टोटल 5 आपण हे छोटे छोटे लटकन बनवण्यासाठीचे जे काही त्रिकोण किंवा शंकूचा शेप कसा असतो त्या टाईपमध्ये आहे. आता ते काठावर सरळ ठेवायचं आहे आणि फक्त खालच्या गोलाकार जो काही शेप आहे ना तिथे आपल्याला 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. आता तिथे टीप मारल्यानंतर काय करायचं, कंटिन्यू लगेचच त्या काठामध्ये अजून एक आपलं लटकन बसू शकतं, तर तो एक पार्ट ठेवला आणि पुन्हा खालच्या साईडने टीप मारून घेतली. म्हणजे असं ना सगळ्याच याला आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, जो काही काठ तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार. ठीक आहे. तर बघा हा सुद्धा काठ होता, तर इथे सुद्धा आता मी पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेते. सो बघा मग मी म्हटलंच होतं की सगळ्याच आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर आता बघूयात ह्या काठामध्ये उरलेले 3 बसताय. सो बसताय म्हणजे एवढा काठ आपल्याला पुरतोय, कारण की काही काठ आपण बाहीसाठी घेतलेला आहे, थोडासा काठ होता तर पट्टीसाठी यूज केला आणि पट्टीला यूज केल्यानंतर जो उरला होता त्याच्यामध्ये फक्त 2च आपले हँगिंग्स म्हणजे लटकन म्हणू शकतात तर ते पुरलेले आहेत. आणि त्यानंतर जो काही आपण खालचा पॅच बनवला होता ना त्यातलाच हा काठ उरला होता, तर त्याच्यामध्ये आपले हे 3ही पण लटकन बसताय. ठीक आहे. आता काय करायचं, हे खालच्या साईडने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या साईडने कट केलं तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे हे सेपरेट सेपरेट आपल्याला खरं तर रेडी करून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने. आणि काय होतं ना की अस्तर लावून जर का आपण लटकन बनवलं तर ते अजून छान तयार होतं. आणि बऱ्याचदा ब्लाऊजला कसं 2च बनवावं लागतं, पण आता आपण ह्या पट्टीला लावणार आहोत, जेणेकरून आपली डिझाईन अजून सुंदर थोडी वेगळ्या प्रकारची खरं तर रेडी व्हावी यासाठी. सो म्हणूनच मग मी इथे पण हे एक्स्ट्राचं कट करून घेते बघा सगळंच. आणि हे कट झाल्यानंतर आता हे सरळ करायचं आणि खालच्या साईडला सिंपल अशी आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची असते. आणि इथे सुद्धा आता अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, म्हणजे एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे छोटे छोटे पार्ट रेडी होतील. आणि यापासून आपण जे काही लटकन बनवू ना तर ते सुद्धा खूप सुंदर असं रेडी होईल. मी पुन्हा सांगते, जर का तुम्हाला इथे रेडीमेड लटकन लावायचं असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकतात, पण मला असं वाटतं की हे पण छान आहेत, त्यामुळे मग मी इथे हे रेडी करून घेते. आता हे कट करून सेपरेट करायचे आहे, त्यानंतर कडेने सुद्धा टीप मारून जोडून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. म्हणजे मग असं होईल की छान ते दोन्ही पण म्हणजे जो काही काठ आहे तो आणि अस्तर एकमेकाला इथे जोडला जावं यासाठी. ठीक आहे. थोडासा टाइम लागू शकतो, पण मग छान असं आपली नक्कीच डिझाईन इथे रेडी होईल, त्यामुळे मग थोडंसं तर आपण कष्ट इथे घेऊ शकतो. तर बघा मग फायनली हे सर्व पार्ट आता आपल्या इथे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला ना इथे नॉट लागणार आहेत, अगदी छोटी 1.5 ते 2 इंचाची म्हटली तरी सुद्धा चालेल. तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर यावर कॉपर गोल्डन वर्क आहे, सो म्हणून इथे कॉपर गोल्डन कलरचंच मी इथे आपण लेस पायपिंग किंवा आता ही जी काही नॉट आहे तर ती यूज करत आहोत. आणि ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे बघा, नॉट मध्ये टाकलेली आहे. म्हणजे छोटे छोटे आपल्याला ना सिंपलच असे गोलाकार किंवा त्रिकोणी म्हटलं तरी चालेल, शंकू टाईप मध्ये असे हे लटकन बनवून घ्यायचे आहेत. हे बघा त्यामध्ये टाकायचं आहे. आणि खरं तर ना हे कसं बनवायचं लटकन तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी सावकाश दाखवलेलं आहे. जर खूप घाई केली असते तर मग काहींना ते लक्षात येत नाही, मग पुन्हा कमेंट्स येतात. सो म्हणून मग हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवावं, जेणेकरून तुम्हाला
सहजच आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवता यावी यासाठी. आणि हे जे काही आता आपण लटकन्स बनवलेले आहेत तर यामुळे आपली डिझाईन अजून उठून दिसणार आहे. तसं शेवटी तुमच्या ते लक्षात येईलच. आणि याचं सुद्धा बघा आता टीप मारल्यानंतर जे काही किंचितचं एक्स्ट्राचं होतं ना तर ते आपण कट करून घेतलं. आणि आता आपण हे सरळ करूयात. सो बघा मग किती छान असं गोलाकार लटकन आपल्या इथे रेडी झालेला आहे. सो सगळेच करून घेऊयात आणि जोडताना ना बरोबर एकाच लेवलमध्ये जोडले जातील ते याचं सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे. ठीक आहे, थोडा किंचितसा टाइम लागू शकतो कारण की डिझाईनला बऱ्याच छोट्या मोठ्या ज्या गोष्टी बनवायच्या असेल त्या बनवणं सोपं जरी असलं तरी सुद्धा त्याला टाइम हा लागतच असतो. आता काय करायचं बघा, ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून एक सिंपल अशी आपण टीप मारून घेऊयात. ठीक आहे, म्हणजे फक्त अस्तरची पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. त्यानंतर आता जी काही आपली काट यूज केलेला होता ना त्याची जी काही पट्टी आहे तर ती लगेच काय आपल्याला फोल्ड करायचं नाहीये. फक्त त्याला आपण एखादी मार्किंग करू शकतो किंवा मग फोल्ड करून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. आता दोन्ही साईडनी वर का मार्किंग करून घेतली. ही पट्टी तुम्हाला किती लागणार आहे, खरं तर ना ती थोडीशी आपल्याला लूजच लागणार आहे. ब्लाऊज घातल्यानंतर मग ती थोडीशी ताणली जाईल आणि आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसावा यासाठी. तर इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलं. त्यानंतर सेंटर पॉईंटची मार्किंग केलेली आहे आणि साईडने सुद्धा 2-2 फोल्ड करत मार्किंग करायची आहे. कारण आता आपल्याला सेम डिस्टन्सवर हे लटकन लावायचे आहे. मी म्हटलं 5 तयार केलेलं आहे खरं तर आपण इथे. तुम्ही 3ही बनवू शकतात किंवा यापेक्षा जास्त सुद्धा बनवू शकतात. मग जर तुम्हाला जवळ लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर मेन फॅब्रिक म्हणजे जो काही काट आहे ना तर त्या साईडने सुद्धा मार्किंग करून मी सिंपल एक टीप मारून घेतली. आता यानंतर काय करायचं, हे दोन्ही बरोबर मध्यभागी आपल्याला जी काही मार्किंग केलेली होती ना एक्झॅक्टली तिथेच हे नॉट टाकत टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते बरोबर फिक्स होतील. ठीक आहे, म्हणजे लटकन बरोबर जी मार्किंग केली त्यावरच लावून घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे की खाली सोडताना सेम डिस्टन्स राहील याची काळजी घ्यायची आहे. एक वर एक खाली असं करू नका. ठीक आहे, आणि बरोबर 1 बाय 1 आता आपण हे इथे लावून घेऊयात. ठीक आहे, सो बघा मग फायनली किती सुंदर असं आपलं हे मस्त लटकन लावून हे तयार झालेलं आहे. आणि हे जर इथे लावलं ना तर आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर खूप मस्त खरं तर लुक येणार आहे. सो आता आपण हे लावून घेऊयात. तर किती मार्जिन पकडायचं त्याची मी मार्किंग केलेली आहे बघा. आणि मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं आपल्याला लूजच ठेवायचं आहे कारण नंतर ते ब्लाऊज घातल्यावर ताणलं जातं. सो बघा मग डबल टिप देऊन ते अगदी व्यवस्थित लॉक केलं आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये आपले हे हँगिंगची पट्टी लागली जाईल. आणि छान असे आपण फॅब्रिक पासून लटकन बनवलेले आहे त्यामुळे हा ब्लाऊज कितीही यूज केला तरी सुद्धा आपले लटकन हे खराब होणार नाही. ठीक आहे, सो बघा मग फायनली अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. त्याआधी आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून बघा 4-4.25 मार्किंग करायची, अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत इथे तिरका टक्स आपण टाकून घेऊयात. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि जी काही संपूर्ण टक्स आहे तिथे सुद्धा आपल्याला डबल टिप ही द्यायचीच असते. ठीक आहे, सो बघा मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकलेले आहे आणि ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसण्यासाठी टक्स परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे. आता इथे ही कॉपर गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही डिझायनर लेस यूज करू शकतात आणि तुमच्या ब्लाऊजला गोल्डन सिल्वर जी मॅच होत असेल ती तुम्ही वापरू शकतात. आता इथे कॉपर गोल्डन मॅच होते त्यामुळे मी ती घेतली आणि ना खरं तर थोडासा डिस्टन्स ठेवूनच ही लेस लावते कारण की ऑलरेडी जी काही आपली गळा आहे तर त्याच्या बॉर्डरला आपण पाइपिंग रेडीमेड लावलेलीच आहे तर ती सुद्धा कॉपर गोल्डनच आहे. आणि बघा मग कंटिन्यू ती लेस आपण ना सेंटरपासून थोडीशी क्रॉसमध्ये फोल्ड करत कमरेच्या साईडला लावून घेतलेली आहे. त्यामुळेच आधी आपण टक्स टाकून घेतले. ठीक आहे, आणि या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप टाकून घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो त्यामुळे मग मी सुद्धा इथे दोन्ही साईडने टिप मारून घेतली. एक साईडची लेस ज्या पद्धतीने लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडची लेस सुद्धा लावून घेत आहोत आणि इथे सुद्धा लेस लावताना अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घेताच आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, सो एक्स्ट्राची लेस मी इथे कट केली आणि ह्या लेसला सुद्धा आपण डबल टिप
देऊन घेऊयात, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा. ठीक आहे. आणि जिथे लेस आपण सेंटरला ना जॉईन केलेली आहे ना, तिथे एखादं बटन, पॅच काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकता. ठीक आहे. सो बघा, मग फायनली पानगळ्यावर खूप छान अशी हँगिंग म्हणजे न्यू टाईपची जरा असं छान असे लटकन बनवून आपण ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. छान असा काठ होता म्हणून काठ यूज करून सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहित आपली ही मस्त डिझाईन तयार झालेली आहे. सो अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि अशा छानशा ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला पानगळा खूप आवडत असतो आणि आपल्यालाही कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी हे सुचत नसेल, तर ही छानशी पानगळ्यावरची डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. तशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा, मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.